संतोषजींनी गल्लीत किराणा दुकान सुरू केलं आणि नवरा बायको दोघे मिळून ते चालवू लागले, जेणेकरून आपल्या मुलीचं रुचाचं लग्न करू शकतील. पण त्यांचे मुलगे मात्र हवे तेव्हा दुकानातून सामान उचलून नेत असत. संतोषजींनी पैसे मागितले की दुकानासाठी सामान आणायचं आहे तेव्हा ते भांडायला लागायचे आणि वडिलांच्या कमाईवर आमचाही हक्क आहे. अशा प्रकारे हळूहळू दुकान तोट्यात गेलं आणि शेवटी बंद पडलं. संतोषजींना रस्त्यावर यावं लागलं. रुचा बिर्याणी बनवून वडिलांना द्यायची आणि संतोषजी ती घराघरात डिलिव्हरी करायला लागले. हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढू लागला आणि त्यांनी स्वतःचं रेस्टॉरंट उघडलं. तेव्हा त्यांचे मुलगे आपल्या बायका आणि मुलांना घेऊन रेस्टॉरंटमध्ये आले आणि म्हणाले की आता पप्पांची कमाई खाऊ. पण त्यांचे होश उडाले, कारण संध्याकाळची वेळ होती. रुचा आणि तिची आई कमलादेवी संतोषजींची वाट पाहत होत्या. आज त्यांना पगार मिळणार होता आणि नेहमीप्रमाणे पगाराच्या दिवशी संतोषजी समोसे घेऊन घरी यायचे. मग रुचा चहा बनवायची आणि तिघे मिळून चहा आणि समोस्यांचा आनंद घ्यायचे. रुचासाठी हा दिवस सर्वात प्रिय होता. पण आज 5 वाजले तरीही पप्पा घरी आले नव्हते. रुचाने काळजीत घड्याळाकडे बघितलं. कमलादेवी ही चिंताग्रस्त दिसत होत्या. 5 नंतर 6 वाजले, 6 नंतर 7 वाजले, पण तरीही संतोषजी घरी परतले नव्हते. आता दोघींनाही अधिकच चिंता वाटू लागली. संतोषजींकडे फोनही नव्हता, त्यामुळे संपर्क साधण्याचा कोणताही मार्ग नव्हता. रुचा घराबाहेर पडली आणि 3 घरे सोडून थेट आपल्या मोठ्या भावाच्या घरी गेली. भाऊ, पप्पा अजून घरी आले नाहीत. रुचाने काळजीने विचारलं. तो टीव्हीवर सिरियल पाहत होता. त्याची पत्नी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. झोपेतून उठल्यासारखा तो झटकन म्हणाला, येतील इतक्यात. त्यांना काय हरवायचं आहे? माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स नाही, नाहीतर फोन केला असता. रुचाला उत्तर मिळालं होतं. ती लगेच बाहेर पडली आणि शेजारीच असलेल्या लहान भावाच्या घराकडे जायला निघाली. पण त्याआधीच गल्लीतल्या एका कोपऱ्यातून संतोषजी घरी येताना दिसले. त्यांना पाहून रुचाने सुटकेचा निश्वास सोडला आणि घरी परतली. पप्पा येत आहेत, तिने आईला सांगितलं आणि खोलीत निघून गेली. थोड्या वेळाने संतोषजी घरी आले. पण रोजच्या तुलनेत ते आज शांत आणि उदास दिसत होते. त्यांच्या कपाळावर चिंता स्पष्टपणे दिसत होती. काय झालं? आज तुम्ही एवढे शांत का आहात? इतका वेळ का लागला? सर्व काही ठीक आहे ना? कमलादेवींनी त्यांना पाण्याचा ग्लास देत विचारलं. संतोषजी काही वेळ स्तब्ध राहिले. मग हळू आवाजात म्हणाले, माझी नोकरी गेली आहे. कंपनी दिवाळखोरीत निघाली. आज पगार देऊन मालकाने कंपनी दुसऱ्याच्या ताब्यात दिली. नवीन मालक आपलं स्वतःचं स्टाफ घेऊन येणार आहे. त्यामुळे आम्हा सर्वांची नोकरी संपली आहे. हे ऐकून कमलादेवी आणि रुचाच्या डोक्यावर जणू आकाशच कोसळलं. घराचे सगळे खर्च संतोषजींच्या पगारावरच चालत होते. आता पगारच मिळणार नसेल तर उद्यापासून खाण्यापिण्याचीही चिंता निर्माण होईल. संतोषजींनी मोठ्या हळहळीत सांगितलं, आपण पुढच्या वर्षी रुचाचं लग्न करायचं ठरवलं होतं. तुम्हाला माहित आहे ना, जिथे रुचाचं लग्न ठरलं आहे ते लोक वारंवार लग्नाची तारीख विचारत आहेत. पण आपण केवळ हुंडा देऊ शकत नाही म्हणून त्यांना टाळत आहोत. आता काय होणार? कमलादेवींनी काळजीत विचारलं. संतोषजी काही वेळ विचारात पडले आणि मग म्हणाले, चिंता करू नकोस. कंपनीने आम्हाला काढून टाकताना आमचा फंडही दिला आहे. मलाही 2 लाख रुपये मिळाले आहेत. या 2 लाखातून मी एखादं दुकान सुरू करीन. त्यातून घरही चालेल आणि रुचाच्या लग्नासाठी थोडीफार जुळवाजुळवही करता येईल. संतोषजींच्या या विचारात निश्चितता होती. कमलादेवींनाही ही कल्पना पटली. निदान काहीतरी आशेचा किरण दिसत होता. संतोषजींनी घरातील 3 खोल्यांपैकी एक, जिचं दार बाहेर उघडत होतं, रिकामी करून त्यातली सर्व सामान घरात हलवलं आणि त्याला दुकानाचं स्वरूप दिलं. 2 लाख रुपयांची भांडवल चांगलं होतं, त्यामुळे त्यांनी दुकानात भरपूर माल भरून घेतला. गल्लीतच मोठी आणि नामांकित दुकानं होती, पण शेजाऱ्यांनी त्यांच्या दुकानाकडून खरेदी करायला सुरुवात केली. पहिलाच महिना इतका चांगला गेला की संतोषजींना विश्वासच बसला नाही की एवढी चांगली कमाई होऊ शकते. दुकानही व्यवस्थित भरलेलं होतं. आजचा दिवस संतोषजींसाठी खूप आनंदाचा होता. त्यांनी आजचे मिळालेले पैसे उचलले आणि विचार केला की आजच हे फर्निचरवाल्यांना देतो, म्हणजे आगाऊ रक्कम भरून येईल. त्यांनी दुकानात त्यांची अनुपस्थिती भरून काढण्यासाठी गल्लीतील एका लहान मुलाला ठेवलं होतं. कमला, पटकन जेवण दे, दुकानात ग्राहक उभे आहेत. मला तिथे जायचं आहे, संतोषजी म्हणाले. ते नुकतेच जेवत होते इतक्यात दारावर जोरात टकटक झाली आणि घाबरलेला तोच लहान मुलगा धावत घरात आला. संतोष अंकल, संतोष अंकल, तुमचा मोठा मुलगा रोहित दुकानातून भरपूर सामान उचलून नेत आहे. त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मला एक थप्पड मारली आणि म्हणाला, ही माझ्या बापाचं दुकान आहे, मी हवं ते घेईन, मला कोणीही रोखू शकत नाही. हे ऐकताच संतोषजी चकित झाले. त्यांचे दोन्ही विवाहित मुलं कधीच त्यांच्या चौकशीसाठी आली नव्हती. अगदी संकटातही त्यांनी आईवडिलांची मदत केली नव्हती. मग आज अचानक रोहित दुकानात काय करत होता? झटपट जेवण उरकून संतोषजी घाईघाईने दुकानाकडे धावले, पण ते पाहताच त्यांचे होश उडाले.
जिथे नुकतेच भरपूर सामान ठेवलं होतं ते दुकान आता एखाद्या ओसाड माळासारखं वाटत होतं. साखरेची पोती रिकामी झाली होती आणि दुकानातून जवळपास सर्व सामान जंपास झालं होतं. आता जितकं होतं ते सर्व रोहित आपल्या घरी घेऊन गेला होता. डाळ, मसाले, शॅम्पू, अगदी टूथपेस्टच्याच डब्या सुद्धा. संतोषजींना खूप राग आला. त्यांनी लगेच दुकान बंद केलं आणि थेट रोहितच्या घरी जाऊन पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांना प्रचंड धक्का बसला. दुकानातून नेलेलं संपूर्ण सामान 4 पायीवर ढिगाऱ्याने पडलं होतं. तो त्यांच्या घराच्या महिन्याभराचा राशनपेक्षा खूप जास्त होतं. हे सगळं काय आहे रोहित? तू माझ्या दुकानातून सामान का नेलंस? तुला माहित आहे ना मी या दुकानातून मोठ्या मेहनतीने पैसे कमवतोय, रुच्याच्या हुंड्यासाठी साठवतोय. संतोषजींनी रागाने विचारलं. रोहित हसत 4 पायीवरून उठला आणि म्हणाला, अहो पप्पा, एवढं का रागवता? फक्त रुचाच तुमची मुलगी आहे का? पण तुमचा काहीतरी लागतोच ना. आम्हाला संपत्तीचा हिस्सा देऊन मुक्त केलं म्हणजे आमचा तुमच्यावर हक्क संपला का? तसं नाही ना. माझ्याकडे राशन खरेदीसाठी पुरेसे पैसे नव्हते म्हणून मी तुमच्या दुकानातून सामान आणलं आणि पुढच्या महिन्यातही येईन. माझ्या बापाचं दुकान असताना मी दुसऱ्या दुकानातून सामान का आणू? रोहितच्या बोलण्याने संतोषजी सुन्न झाले. मग मला त्याचे पैसे तरी दे, संतोषजी म्हणाले. हे ऐकताच रोहित अचानक चिडला. थोडं सामान काय घेतलं तर तुम्ही माझ्या तोंडातला घास हिसकावता? कसे वडील आहात तुम्ही? एवढे स्वार्थी आणि लालची. माझी निरागस मुलं काय खातील? त्याने तुमचं काय नुकसान होणार आहे? मी हे सामान परत देणार नाही आणि तुम्हाला काही पैसेही देणार नाही. जा इथून. संतोषजी निराश होऊन घरी परत आले. पण ही तर फक्त सुरुवात होती. संतोषजींना दुकानातून जे पैसे मिळाले होते ते त्यांनी फर्निचरवाल्याला देण्याऐवजी पुन्हा दुकानात नवीन माल आणण्यासाठी वापरले. पण त्यांच्या मुलांनी तर नियमच केला होता. जेव्हा ते जेवायला घरी जात तेव्हा रोहित किंवा लहान भाऊ रोहन दुकानात येत आणि त्यांना हवी असलेली प्रत्येक गोष्ट उचलून नेत. हळूहळू दोघांनी संपूर्ण महिन्याचं राशन संतोषजींच्या दुकानातून उचलायला सुरुवात केली. लहान मुलगा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करायचा, पण ते त्याला जोरदार थपडा मारून गप्प करत. संतोषजी फारच त्रस्त झाले. त्यांनी मुलांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकायचं सोडून उलट उद्धटपणे वागायला सुरुवात केली. दुकानाचा माल दिवसेंदिवस संपत चालला होता. लोक खरेदीसाठी येत, पण संतोषजींकडे सामान नसेल तर ते नाराज होऊन परत निघून जात. हळूहळू दुकानाचा धंदा पूर्णपणे कोलमडला. आता संतोषजींना खूप मोठी चिंता सतावू लागली. दुसरा महिना सुरू झाला तेव्हा संतोषजींकडे एवढेही पैसे नव्हते की ते दुकानात पुन्हा गहू आणि साखर आणू शकतील. शेवटी हतबल होऊन ते आपल्या मुलाकडे गेले. मला काही पैसे दे, दुकानात माल आणायचा आहे, नाहीतर माझं दुकान ठप्प होईल आणि मला असं होऊ द्यायचं नाही. सर्वात आधी त्यांनी छोट्या रोहनकडे मदत मागितली. त्याने नुकतीच आपली मोटरसायकल विकून कार घेतली होती. तो नकली दुःखी चेहरा करत म्हणाला, अहो बाबा, तुम्हाला माहित आहे ना मी साधी सरकारी नोकरी करतो. आता माझ्याकडे एवढे पैसे कुठून येणार की मी लाखो रुपये तुमच्या दुकानात माल टाकण्यासाठी देऊ? आई वडील आयुष्यभर मुलांना देतात, पण तुमचं वेगळंच गणित आहे. तुम्ही काही दिवसांनी दार वाजवून मागायला येता. माझ्याकडे काही पैसे नाहीत. इतकं बोलून तो उद्धटपणे घराबाहेर पडला आणि निघून गेला. संतोषजींच्या मनात आलं की मोठ्याने फोडून फोडून रडावं. काय नालायक आणि बेफिकीर मुलं आहेत, ज्यांना इतकंही भान नाही की त्यांच्या घरात तरुण अविवाहित बहीण आहे आणि तिचं लग्न वेळेवर करणं किती महत्वाचं आहे. संतोषजी दोन्ही मुलांकडून निराश होऊन परत आपल्या घरी आले. आता दुकान जवळजवळ रिकामं झालं होतं. काही दिवसांनी तर पूर्णच बंद पडलं. आता तर घराच्या किराण्यासाठी सुद्धा पैसे त्यांच्याकडे शिल्लक नव्हते. संतोषजींना जबरदस्त चिंता सतावू लागली. पण त्यांची खरी कसोटी तर अजून बाकी होती. त्या दिवशी संध्याकाळी रुच्याच्या होणाऱ्या सासरचे लोक त्यांच्या घरी आले होते. अगं कमला, अजून किती वेळ वाट पाहायला लावणार? माझ्या म्हाताऱ्या हाडांमध्ये आता त्राण नाही. मला पूर्ण घराची कामं करता येत नाहीत. पटकन रुच्याला पाठवून दे, म्हणजे मी निदान निवांत बसून जेवू तरी शकेन. रुच्याची होणारी सासू 4 पायीवर बसत म्हणाली, कमला देवींना काय करावं सुचत नव्हतं. हुंड्याची जी यादी तुम्ही दिली होती, जर त्या सगळ्या मागण्या तुम्ही मागे घेतल्या तर आम्ही उद्याच रुच्याचं लग्न लावून देऊ. कमला देवी म्हणाली. हे ऐकताच सासू उडालीच. अय्या, अजून तुम्ही हुंडा तयार केला नाही. काही महिने आधी आले होते तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की 2-3 महिन्यात सगळं फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स आणू. म्हणजे तुम्ही अजूनही हातावर हात ठेवून बसला आहात. मुलीचं लग्न करायचं आहे की नाही नीट ऐकून घ्या. 6 महिन्यानंतर आम्ही वरात घेऊन येणार आहोत. तेव्हा असं म्हणू नका की आमच्याकडे द्यायला एकही पैसा नाही. आणि हो, माझ्या मुलाने सांगितलं आहे की त्याला 10 तोळ्यांचं सोन्याचं सेटही पाहिजे, नाहीतर त्याच्या मित्रांमध्ये त्याची अब्रू जाईल. रुच्याची होणारी सासू चेहरा वेंगाडत म्हणाली, 10 तोळ्यांचं सोनं द्यायला सांगितलं आणि तुम्ही अजून काहीच केलं नाही. हे ऐकताच कमलादेवी आणि संतोषजींच्या डोळ्यासमोर अंधार आला. आधीच घरात खायला अन्न नव्हतं. अशा परिस्थितीत रुच्याच्या हुंड्याचा भार त्यांच्या डोक्यावर पाण्याच्या पेल्यासारखा तोडला जात होता. पण तरीही मुलगा चांगल्या कंपनीत काम करत होता. स्वतःची गाडी होती, लहानसं कुटुंब होतं. त्यामुळे कमलादेवीला वाटत होतं की रुचा तिथे सुखी राहील.
तिने कसंबसं रुचाच्या सासूला पटवून सांगितलं की 6 महिन्यानंतर आम्ही लग्नाची तारीख ठरवू. सासूचा राग काहीसा शांत झाला आणि ती घरी निघून गेली. पण आता संतोषजी आणि कमलादेवी फारच चिंतेत पडले होते. पप्पा जेवण घेतलं का? रुचाने बिर्याणी भरलेला ट्रे संतोषजींसमोर ठेवला तर ते थोडेसे चकित झाले. चिकन कुठून आलं? घरी तर भाज्या आणायला देखील पैसे नाहीत. हे ऐकताच रुचा थोडीशी घाबरली आणि म्हणाली, माझ्याकडे काही पैसे ठेवले होते आणि मला बिर्याणी खायची इच्छा झाली म्हणून मी केली. तुम्हाला आवडते ना? संतोषजी शांत झाले. त्यांनी डोक्यात विचार केला आणि मग म्हणाले, तू एक काम कर, ही बिर्याणी मला टिफिनमध्ये भरून दे. नाईलाजाने रुचाने बिर्याणी एका डब्यात भरून दिली आणि संतोषजी घराबाहेर पडले. त्यांना कसलाही मजुरीचा अनुभव नव्हता. ते रस्त्यावर इकडे तिकडे फिरू लागले. लोकांना विचारू लागले, कोणाला काही कामगारांची गरज आहे का? पण त्यांना विशेष काही मिळालं नाही. खूप वेळ फिरल्यानंतर उन्हाने हैराण होऊन ते एका झाडाखाली असलेल्या बाकावर बसले. तिथे आधीच एक तरुण मुलगा बसून बटाट्याचे चिप्स खात होता. तो कुठल्याशा कंपनीत नोकरी करत असावा, कारण तो ऑफिसच्या कपड्यांमध्ये होता आणि लंच ब्रेकमध्ये बाहेर आलेला दिसत होता. संतोषजींनी टिफिन उघडला आणि बिर्याणी खायला सुरुवात केली. जो मुलगा वारंवार त्यांच्या बिर्याणीकडे पाहू लागला. हे पाहून संतोषजींनी प्लेट त्याच्यासमोर केली. हे घे बाळा, तू पण खा. तो मुलगा जणू याच क्षणाची वाट पाहत होता. त्याने पटकन मोठे घास घेतले. अंकल, खूपच मस्त बिर्याणी आहे. कुठल्या हॉटेलमधून आणलीत? तो उत्साहाने विचारू लागला. संतोषजी हसले. ही माझ्या मुलीने बनवली आहे. तिच्या हाताला खूप चव आहे. हे ऐकताच तो मुलगा थोडा अचंबित झाला आणि म्हणाला, इतकी स्वादिष्ट बिर्याणी तुम्ही विकत का नाही? या भागात खूप कंपन्या आहेत जिथे ऑफिसमधील लोकांना दुपारचं जेवण लागतं, पण इथले हॉटेल्स आणि रेस्टॉरंट एवढे महाग आहेत की आम्ही आमच्या पगारात रोज तिथे जेवू शकत नाही. आणि काही जण घरून जेवण आणतात, तर काहींना माझ्यासारखे चिप्स खाऊन दिवस काढावे लागतात. जर तुम्ही थोड्या किमतीत अशी बिर्याणी पोहोचवायला लागलात तर आमचंही भलं होईल आणि तुम्हाला चांगले पैसेही मिळतील. तो मुलगा सहजतेने आणि आनंदाने खात खात त्याच्या कल्पनेबद्दल सांगत होता. पण संतोषजी विचारात पडले. खरं तर त्याची आयडिया चांगलीच होती. बिर्याणी संपली. तो मुलगा उठून गेला. पण संतोषजींना नवी दिशा मिळाली. ते एक निर्धार घेऊन घरी परतले. पुढच्या दिवशी त्यांनी आपल्या एका मित्राकडून काही पैसे उसने घेतले आणि रुचासाठी चिकन आणि तांदूळ घेऊन आले. रुचा तर आधीच उत्तम स्वयंपाकी होती. तिने पटकन स्वादिष्ट बिर्याणी तयार केली. संतोषजींना पूर्ण विश्वास होता की ही बिर्याणी नक्कीच विकली जाईल आणि तसंच झालं. ते एका मोठ्या झोळीत बिर्याणीचे छोटे छोटे पॅकेट्स भरून त्या भागात घेऊन गेले. त्याच झाडाखाली मुलगा तिथेच त्यांना पुन्हा भेटला. तो हसत होता. संतोषजींनी अगदी कमी किमतीत बिर्याणीचे पॅकेट्स तिथल्या वर्कर्सना विकले. तो मुलगाही आपल्या मित्रांना घेऊन आला होता. काही वेळातच संपूर्ण बिर्याणी विकली गेली. लोक अजून बिर्याणीची मागणी करत होते. संतोषजींना खूप आनंद झाला. एकाच दिवसात त्यांची चांगली कमाई झाली होती. पुढच्या दिवशी त्यांनी पुन्हा हेच केलं आणि काही दिवसातच संतोषजींची बिर्याणी संपूर्ण परिसरात प्रसिद्ध झाली. छोटे मोठे सर्व वर्कर्स दुपारच्या ब्रेकमध्ये त्यांच्या बिर्याणीची आतुरतेने वाट पाहू लागले. संतोषजी आता वयस्कर झाले होते. ते सतत धावपळ करू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी एक छोटा मुलगा कामाला ठेवला. तो दुपारी एक पिशवीभर बिर्याणीच्या पॅकेट्स घेऊन जाई आणि सर्वांना वाटून पैसे घेऊन येई. कमाई तर संतोषजींच्या कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त होती. रुचा देखील खूप आनंदी होती की ती पप्पांच्या कमाईत त्यांना मदत करत होती. एके दिवशी रुचा म्हणाली, पप्पा, परवा रुपाली दिसली होती. तिने फोनवरून जेवणाची ऑर्डर दिली आहे आणि काही वेळातच एक मुलगा मोटरसायकलवरून जेवण घेऊन आला. मग मी त्याला विचारलं तर त्याने सांगितलं की असे लोक होम डिलिव्हरी करतात. आपणही असा काहीतरी सोय करूया. रुच्याच्या बोलण्यावर संतोषजींनी नीट चौकशी केली आणि त्यांना आश्चर्य वाटलं. हा तर फारच सोपा मार्ग होता. रुचा आणखी नवनवीन पदार्थ तयार करू लागली. कमलादेवी देखील तिची मदत करू लागली. संपूर्ण दिवस त्या दोघी व्यस्त राहायच्या. पण संध्याकाळपर्यंत त्यांच्याकडे इतके पैसे जमा व्हायचे की ते स्वतःच आश्चर्यचकित व्हायचे. आधीच्या काळात त्यांना दिवसाचा खर्च भागवणंही कठीण जात होतं आणि आता अर्ध्या रात्रीही त्यांच्याकडे ऑर्डर्स येत होत्या. संतोषजींना आता वारंवार सांगावं लागायचं की आता आमचं किचन बंद झालं आहे. दिवस आठवड्यात बदलले, आठवडे महिन्यात. संतोषजींनी इतके पैसे आपल्या नोकरीत सुद्धा कधी कमावले नव्हते जितके त्यांना हा खाण्याचा व्यवसाय सुरू करून मिळायला लागले होते. ते लाखोंचे मालक बनले. आधुनिक स्वयंपाकाची यंत्रे त्यांनी आपल्या घरात विकत घेतली. रुचाच्या हुंड्याचा मोठा हिस्सा तयार झाला होता, पण तरीही ती संतुष्ट नव्हती. आता जर मी लग्न करून गेले तर तुम्ही दोघं पुन्हा रस्त्यावर याल, एका वेळच्या जेवणासाठी तडफडाल. असं काहीतरी करू की आपण खाण्याचा व्यवसाय अजून मोठा करू. रुचाच्या या विचाराने संतोषजी विचारात पडले. खरं तर तेही हाच विचार करत होते. थोडा विचार करून त्यांना कल्पना सुचली. त्यांच्या घराच्या 2 खोल्यांचे दरवाजे रस्त्यावर उघडत होते. त्यातील एका छोट्याशा खोलीत त्यांनी आधीच दुकान सुरू केलं होतं. आता त्यांनी घराच्या समोरील भागात एक भिंत उभारली आणि मागचा भाग राहण्यासाठी ठेवला. समोरच्या भागात एक छोटं पण छानसं रेस्टॉरंट तयार केलं. रेस्टॉरंट तयार करताना खूप खर्च आला,
पण पहिल्याच आठवड्यात तिथून एवढी मोठी कमाई झाली की संतोषजींचे डोळे चमकले. त्यांना विश्वास बसत नव्हता की जी मुलगी हुंड्यासाठी घरी बसून होती ती इतकी हुशार आणि अक्लीमान आहे की आज तिच्यामुळे आमचा व्यवसाय एवढा वाढला आहे. आता त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये अनेक लोक काम करत होते. संपूर्ण दिवस ग्राहकांची रांग लागलेली असायची. संतोषजींनी बाहेर टेबल खुर्च्या ठेवल्या जेणेकरून वर्कर्स तिथे बसून जेवू शकतील. आतल्या भागात त्यांनी एक सुंदरसा फॅमिली हॉल बनवला. बघता बघता ते श्रीमंत बनले. घरात पैशांची रेलचेल सुरू झाली आणि हे पाहून वेगळ्या घरात राहणाऱ्या मुलांच्या तोंडाला पाणी सुटलं. रोहित आणि रोहनने आपापसात डोकी घासली. पप्पांकडे एवढा पैसा आहे, मग आपण ही छोटी मोठी नोकरी करून काय करायचं? पप्पांचा तर व्यवसाय आहे, आपण त्याचाच फायदा घेऊ. आणि मग एक दिवस मोठा रोहित आणि छोटा रोहन रेस्टॉरंटमध्ये आले. त्यावेळी एक ग्राहक मागील महिन्यांचं संपूर्ण बिल देण्यासाठी संतोषजींकडे पैसे देत होता. ग्राहकाने संतोषजींकडे पैसे देण्यासाठी हात पुढे केला. रोहितने अचानक ते पैसे झडप मारून उचलले. अरे, मी सुद्धा याचा मुलगाच आहे. या रेस्टॉरंटमध्ये माझाही हिस्सा आहे. पैसे पप्पांना देण्याऐवजी मला देऊ शकता ना? आनंदाने हसत रोहितने ते पैसे आपल्या खिशात टाकले. हे पाहून संतोषजींच्या कपाळावर आट्या उमटल्या. तितक्यात लहान रोहन सुद्धा हॉटेलच्या नोकरांशी हस्तांदोलन करत होता आणि त्यांना आपली ओळख करून देत होता. पप्पा, आम्ही ठरवलं आहे की आता आम्ही आमच्या नोकऱ्यांवर जाणार नाही. आम्ही तुमच्यासोबत व्यवसायात हातभार लावू. तुम्ही आता वृद्ध होत आहात. इतकं मोठं रेस्टॉरंट एकट्याने सांभाळणं शक्य नाही. आम्हाला तुमची काळजी आहे. मोठा रोहित अतिशय चालाकीच्या स्वरूपात बोलत होता. पण पप्पा, तुमच्या तब्येतीसाठीही हे चांगलंच आहे. तुम्ही दिवस रात्र मेहनत करता, ते पाहून मला खूप वाईट वाटतं. पण आता काळजी करू नका. तुम्ही हवं तर घरात आराम करा. मी आणि रोहन आलोच आहोत. आम्ही हा रेस्टॉरंट सहज सांभाळू. संतोषजी शांतपणे सगळं ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू आलं. मुलं काय विचार करत आहेत ते त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. मग ते म्हणाले, मीही विचार करत होतो की व्यवसाय चांगला चाललाय, पण अजून मोठा करायची गरज आहे. जर तुम्ही दोघंही माझ्यासोबत काम करणार असाल तर स्पष्टच आहे की मोठ्या जागेची गरज भासेल. मी विचार करत होतो की घराचा मागचा भाग सुद्धा रेस्टॉरंटमध्ये जोडावा. पण मग कमला आणि रुचा कुठे जातील? हे ऐकताच रोहन आणि रोहित एकमेकांकडे पाहू लागले. अरे पप्पा, भाड्याने घर सहज मिळेल. तुम्ही कुठेही भाड्याने घर घेऊन आई आणि रुचाला तिथे ठेवू शकता. आणि शिवाय रुचाचं लग्न करायचं आहे. रोहनने निष्काळजीपणे म्हणताच संतोषजींचं हसू काहीसं विरलं. त्यांनी शांत स्वरात विचारलं, भाड्याच्या घरात का? तुमच्याकडे स्वतःची घरं नाहीत का? तुम्ही दोघं तुमच्याच घरात अर्धा भाग आई आणि रुचाच्या नावावर करून द्या, जेणेकरून त्या दोघी तिथे आरामात राहू शकतील. मग मीही निर्धास्त होईन आणि आपण तिघं बाप लेक मिळून हा रेस्टॉरंट चालवू. संतोषजींनी शांत पण ठाम स्वरात सांगितलं. रोहन आणि रोहित दोघंही गडबडले. पप्पा, माझं घर खूपच लहान आहे. आधीच 4 खोल्या आहेत जिथे मी आणि माझी मुलं राहतो. तुम्हाला माहित आहे ना, माझी बायको तोंडाची खूपच धारदार आहे. तिच्यासोबत आईचा निभाव लागणार नाही. तुम्ही असं करा, रोहनला विचारा. रोहितने तर पटकन हात झटकला. रोहन ही आकडेमोड करू लागला. भाऊने सगळं माझ्या डोक्यावर टाकलं. पण तुम्हाला माहित आहे ना, माझी बायको आधीच सांगून बसली आहे की तिच्या बहिणीचं लग्न ठरलं आहे. तिची बहीण आणि तिचा नवरा आमच्याकडे राहणार आहेत. अशा परिस्थितीत आई आणि रुचाला कुठे जागा मिळणार? पण तुम्ही काळजी करू नका, मी त्यांच्यासाठी कुठेतरी भाड्याने घर घेईन. रोहनने आश्वासन द्यायचा प्रयत्न केला. पण आता संतोषजी त्यांना आणखी वेळ द्यायच्या मूडमध्ये नव्हते. त्यांना आपल्या मुलांची खरी ओळख पटली होती. ज्यांनी अडचणीच्या काळात बापासोबत कधीही पाऊल ठेवलं नव्हतं, तेच आता जमवलेल्या व्यवसायावर हक्क सांगण्यासाठी आले होते आणि स्वतःच्या आई आणि बहिणीला घरात ठेवायला सुद्धा तयार नव्हते. संतोषजी शांतपणे म्हणाले, ठीक आहे, मग आता माझा निर्णय ऐका. रोहित आणि रोहन टोकाला आले. त्यांचे कान उभे राहिले. संतोषजी हसत होते. त्यांनी रेस्टॉरंटमधील सर्व कर्मचारी आणि ग्राहकांचं लक्ष वेधून घेतलं. आपण सगळे इकडे या, मला तुम्हाला कोणाशी तरी भेटवायचं आहे. रोहन आणि रोहित आनंदाने फुलून गेले. त्यांना वाटलं की पप्पा आता जाहीर करतील की या रेस्टॉरंटमध्ये त्यांचाही हिस्सा आहे. पण जसं संतोषजी बोलले, त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यांचे शब्द ऐकून रोहन आणि रोहितच्या पायाखालची जमीनच सरकली. ही दोघं माझी सख्खी मुलं आहेत, पण ज्यांना त्यांच्या आई वडिलांचा भार वाटतो. या दोघांनी आम्हाला रस्त्यावर आणण्यासाठी काहीही कमी ठेवली नाही. पण आता जेव्हा माझा छोटासा व्यवसाय उभा राहिला आहे, तेव्हा ही दोघं तो आपल्याकडे घेऊन जाण्याच्या विचारात आहेत आणि पुन्हा मला रस्त्यावर बसवू इच्छितात. त्यांच्या बदल्यात ते इतकेही तयार नाहीत की आपल्या आई आणि तरुण बहिणीला स्वतःच्या घरात ठेवतील. म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो, या दोघांच्या चेहऱ्यांना नीट लक्षात ठेवा. आजपासून जर ही दोघं आपल्या रेस्टॉरंटमध्ये आली तर माझ्या बाजूने संपूर्ण मोकळीक आहे. तुम्हाला हवं तर यांना जोडे मारा किंवा थेट पोलिसांच्या हवाली करा. मला काहीच फरक पडणार नाही. संतोषजींच्या आवाजात तीव्र संताप होता. रोहित आणि रोहन आश्चर्याने आणि धक्क्याने आपल्या वडिलांकडे पाहू लागले. हे काय बोलताय पप्पा? तुम्ही आमची सर्वांसमोर बेइज्जती करत आहात.
रोहित संतापून म्हणाला. पण संतोषजींनी बोट दाखवत त्यांना बाहेर जाण्यास सांगितलं. तुम्ही या रेस्टॉरंटमध्ये आता कधीही पाऊल ठेवू शकत नाही. रोहन आणि रोहितने संतोषजींची माफी मागायचा प्रयत्न केला, पण आता त्यांना दुसरी संधी देण्याचा विचारही संतोषजींनी केला नाही. दोघंही आपला मानहानी झालेला चेहरा घेऊन निघून गेले. संतोषजी घरी परतले. तिथे रुचाची सासू आधीच बसली होती. ती लालच भरलेल्या डोळ्यांनी रुचाच्या हुंड्याकडे पाहत होती. अरे वा, एवढ्या महागड्या वस्तू घेतल्या आहेत. माझं संपूर्ण घरच भरून जाईल. भाऊ, आता लवकरात लवकर लग्नाची तारीख ठरवा आणि मोठ्या हॉलमध्ये लग्न करा. रुचाला एखाद्या महागड्या पार्लरमध्ये तयार करायला पाठवा. आणि हो, माझ्यासाठी सोन्याचे झुमके तयार केले आहेत ना? रुचाची सासू कमलादेवीला विचारत होती. कमलादेवी फक्त हसून बसली. रेस्टॉरंटमधून मिळणाऱ्या संपूर्ण कमाईचा प्रवाह आता रुचाच्या सासूच्या हट्ट पूर्ण करण्यासाठी वाहू लागला होता. घरची परिस्थिती खूपच चांगली झाली होती, पण तरीही संतोषजींच्या मनाला काहीतरी अस्वस्थता जाणवत होती. रुचाच्या सासूला फक्त पैशांमध्येच रस होता. ती जेव्हा केव्हा बोलायची तेव्हा तिचं एकच सांगणं असायचं, लवकर लग्न करा, जेणेकरून रुचा माझ्या घरी येऊन घरकाम करू शकेल. संतोषजी विचारातच होते, तेवढ्यात त्यांची नजर रुचाच्या सासूवर गेली. ती म्हणाली, अहो या ना, बसा. पण संतोषजी बसले नाहीत. माफ करा बहीण, पण मी हा लग्नाचा संबंध मोडतो आहे. मी माझ्या मुलीचं लग्न तुमच्या घरात करू शकत नाही. हे ऐकताच रुचाची सासू अवाक झाली. तुम्ही लोक फक्त पैशांच्या मागे आहात. गेल्या 2 वर्षात तुम्ही हुंड्याच्या कितीतरी याद्या बनवल्या आहेत. तुमच्यासाठी माझ्या मुलीला काही किंमतच नाही. सोन्याचे सेट, महागडी इलेक्ट्रॉनिक्स, भारी फर्निचर हेच तुमच्या मागण्या आहेत. मी माझ्या मुलीचे लग्न अशा लोभी लोकांमध्ये करू शकत नाही. हे बोलून संतोषजी वळले आणि कमलादेवीला म्हणाले, माझा एक जुना मित्र उद्या आपल्या मुलासाठी रुचाचा हात मागायला येतोय. मुलगा खूप चांगला आणि सरळ आहे. त्यांना हुंडाही नकोय. त्यांना फक्त सुशिक्षित आणि चांगली मुलगी हवी आहे. तू लग्नाची तयारी सुरू कर. मी रुचाचं लग्न त्यांच्याशीच करणार. संतोषजी हे बोलून आत निघून गेले. रुचाची सासू तोंड उघडून बसली. इतक्या मोठ्या अपमानानं ती संतापून गेली, पण स्वतःचा बचाव करण्यासाठी काहीच बोलू शकली नाही. तिने कमलादेवीला पटवण्याचा प्रयत्न केला, पण आता कमलादेवीही तिच्या वागणुकीला कंटाळली होती. तिने तिला सरळ बाहेर जाण्याचा रस्ता दाखवला. दुसऱ्या दिवशी जेव्हा रुचासाठी नवीन स्थळ आलं, तेव्हा कमलादेवी आश्चर्यचकित झाली, कारण हा मुलगा खूप शिकलेला आणि चांगल्या घरातला होता. संतोषजींनी व्यवस्थित चौकशी केली आणि समजलं की त्यांच्या गल्लीत त्या कुटुंबाची खूप प्रतिष्ठा आहे. रुचा आपल्या नशिबावर खूप आनंदी होती. तिला हेही समजलं होतं की हे सर्व फक्त आणि फक्त तिच्या मेहनतीमुळे आणि आईवडिलांना दिलेल्या पाठिंब्यामुळे शक्य झालं. आता संतोषजी एक यशस्वी रेस्टॉरंटचे मालक बनले होते. त्यांचा व्यवसाय दिवसागणिक प्रचंड वाढत होता आणि ते आनंदाने आणि सन्मानाने जगत होते.